तोडणकर पक्ष असेल रियांश स्पोर्ट्स संघ मालक सिद्धेश जिकोसबे। एक सुरेख सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे। मागील सामने देखील आपण चुरशीचे सामने या ठिकाणी पाहिले गेले, अर्थातच या ठिकाणी पुढील सामने देखील आपण नॉकआउट सामने या ठिकाणी पाहणार आहोत। पाहूया या स्पर्धेचा अंतिम विजयी संघ कोण ठरणार। जतीन आपण या ठिकाणी स्कोअर शीट कडे जायचं आहे। जतीन पाहूया या सामन्यामध्ये कशी चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघ अपक्ष असेल रिद्यांश स्पोर्ट्स क्लब। दोन्ही संघाच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर पाहूया पंच देखील आलेच, सामन्याला देखील या ठिकाणी सुरुवात होते। आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे। प्रथमच चढाई मार्फत सुवर्ण गणेश दिव्यागर संघाकडनं सोहम तोडणकर। डाव्या कोपऱ्यात चढाई आपल्याला पाहायला मिळते। पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या गुणाला या ठिकाणी अपयश ठरला। बोनस गुणासाठी त्याला प्रत्युत्तर सुवर्ण रिद्यांश स्पोर्ट्स क्लब या संघाचा जर्सी क्रमांक 8। पाहूया पहिली चढाई, पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी चढाई आपल्याला पाहायला मिळते। पाहूया कशा प्रकारे हा सामना देखील मैदानामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। चढाई मार्फत श्रीवदन संघाचा हा खेळाडू, अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं प्रतिनिधित्व करताना जर्सी क्रमांक 1 मैदानामध्ये या ठिकाणी चढाई करतोय, उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय। पाहूया कशा प्रकारे खेळी असेल दोन्ही संघाच्या दरम्यान। पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल। सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे आपल्याला। सुवर्ण गणेश दिव्यागर विरुद्ध रियांश स्पोर्ट्स क्लब। चढाई मार्फत अथर्व कांबळे याची चढाई आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थातच एक सुरेख सामना या ठिकाणी रसिक वर्गाला देखील या ठिकाणी उत्कंठा लागलेली आहे। एक सुंदर सामना या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल। पाहूया कशा प्रकारे खेळी असेल। अथर्व हा माग परतलाय, त्याला प्रतिउत्तर असेल या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 सुवर्ण गणेश संघाकडनं या ठिकाणी चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतो। अजय याची चढाई उजव्या कोपऱ्यात चढाई या ठिकाणी सुरेख चढाई। किती गुण संपादन केले? 1 गुण या ठिकाणी संपादन केले। 2 गुण संपादन केले तर सुरेख चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते। धोक्याची घंटा वाजली आहे। पाहूया अथर्व याला गुण संपादन करावे लागेल। कशा प्रकारे या ठिकाणी खेळी करतोय मैदानामध्ये। आणि सोहम याचा या ठिकाणी अँकल पाहायला मिळाला। चढाई मार्फत हरिदास जर्सी क्रमांक 12 एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। म्हसा तालुक्यातील सुरेख सुंदर चढाईची या ठिकाणी आपल्याला चढाई त्याची पाहायला मिळाली। तो जर्सी क्रमांक 12 हरिदास याच्याकडनं चढाई पाहायला मिळेल। एक मजबूत संघ या ठिकाणी म्हणावा लागेल, तो म्हणजे सुवर्ण गणेश संघ। एक मजबूत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ या ठिकाणी संघ कर्णधार सोहम तोडणकर। एक सुंदर संघ या ठिकाणी आपला चढाई मार्फत यशाची चढाई, परंतु यशला मागे जावं लागतंय। हा सामना जिंकायचा असेल तर मात्र गुण संपादन करावे लागतील। आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी थोडासा पिछाडीवरती आहे। सामन्याला आताच सुरुवात झालेली आहे, अजून वेळ गेलेली नाही, मध्यांतर बाकी आहे। मध्यांतरानंतर देखील खूप काळ या ठिकाणी चढाई मार्फत पाहायला मिळतोय। जय याची चढाई जर्सी क्रमांक 12 उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी चढाई आपल्याला पाहायला मिळते। जय याची पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी चढाई मार्फत या ठिकाणी त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर सोहम तोडणकर संघ कर्णधार सोम याची चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सोमने या ठिकाणी 1 गुण या ठिकाणी पटकावला। 1 गुणानं संघाचं गुणफलक या ठिकाणी वाढलं गेलं, ते म्हणजे 7 गुण। 6 गुण। धोक्याची घंटा थर्ड रेड गुण प्राप्त करावा लागेल। आमंत्रण केले ते म्हणजे जय याला सुंदर चढाई होती, परंतु मजबूत क्षेत्ररक्षण म्हटलं जातं, ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचं। कालच्या
मॅच मध्ये देखील अतिशय सुरेख खेळ सर्वांकडून आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर खेळ मैदानामध्ये सोम याच्याकडनं देखील पाहायला मिळाली. त्याचे सहकारी आहेत सुरेख खेळ मैदानामध्ये या ठिकाणी करतायत. चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळते अजय याची चढाई. कशा प्रकारे चढाई असेल, सुरेख गुण या ठिकाणी टिपला गेला. पाहूया यश संपादन येतोय का. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्फत अथर्व याची चढाई या ठिकाणी वारंवार पाहायला मिळत असते. खेळामध्ये मित्रांनो सत्य एक महत्वाचं असतं, कारण सत्यानं हरणं या ठिकाणी मैदानामध्ये सुंदर बोनस गुण या ठिकाणी पटकावला गेला. तो म्हणजे अथर्व यानं 1 गुण या ठिकाणी श्री गणेश केलाय आपल्या. राज याची चढाई पाहूया. राज याने बोनस गुण मारण्याचा प्रयत्न करून त्या गुण या ठिकाणी संपादन करतोय का. आणि सिंगल पॉइंट या ठिकाणी अपयश आलं बोनस साठी. परंतु त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर अथर्व कांबळे याची चढाई पाहूया. एक सुरेख सामना या ठिकाणी आपण मैदानामध्ये सर्वांनाच उत्कंठ आहे. एक सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये व्हावा, परंतु शांततेत या ठिकाणी चढाई करतोय अथर्व. आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. राज डापले याला खुशखबर आहे. जर आपण बोनस प्लस 2 गुण पटकावला तर रोहन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राज दापले याला खुशखबर असेल, 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आपण जर बोनस प्लस 2 गुण प्राप्त केला तर रोहन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मध्यांतर होतोय. गुणफलक असेल सुवर्ण गणेश क्रीडा मंडळ 11 गुण आणि श्रीयान स्पोर्ट्स क्लब असेल गुणफलक 1 गुण. नाममात्र 10 गुणाची आघाडी असेल ती म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागरच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर एक सुरेख सामना या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. आता श्रीयान स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर संघ. खेळाडूमध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला गेला, तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघानं तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 उजव्या कोपऱ्यात या ठिकाणी चढाई आपण या ठिकाणी पाहतोय. ती म्हणजे जर्सी क्रमांक 8 श्रीयान स्पोर्ट्स संघाचा हा चढाईपट्टू. पाहूया आपला संघ काहीशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. जी पिछाडी भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी चढाईवरती गेला आहे तो म्हणजे अतिश पैर. एक उत्कृष्ट असा चढाईपट्टू सुवर्ण गणेश सुरेख गुण टिपला या ठिकाणी. अतिश पैर यानं सुंदर असा गुण या ठिकाणी टिपला गेला, तो म्हणजे अतिश याने 1 गुणाची कमाई या ठिकाणी केली गेली. चढाई मार्फत अथर्व कांबळे याची चढाई आपण पाहतोय. अथर्व याला गुण संपादन करावं लागतील. आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी अथर्व याला करावा लागेल. एक आघाडीचा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आहे तो म्हणजे अथर्व. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर हरिदास. कानोबा श्रीवर्धन संघाचे सर्व खेळाडू यांनी आपल्या संघ मालकाजवळ संपर्क करायचा आहे. कानोबा श्रीवर्धन संघाचे सर्व खेळाडू. हरिदास या ठिकाणी रिकामे हाते मागे परततोय. या ठिकाणी त्याला देखील माहिती आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. संपत नाही ना, क्रिकेटला बोल मॅच संपवते कशाला.
निकेत कोजबे संपर्क साधायचा आहे. निकेत कोजबे या ठिकाणी आता आपण नॉकआउट स्टेजपर्यंत पोहोचणार आहोत. काही वेळातच या ठिकाणी सेमी फायनलचे सामने घोषित केले जाणार आहेत. श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर पहिली प्रीमियर लीग दिव्यागर प्रीमियर लीग आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिलेला आपण सर्वांनी प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी पहिला सेमी फायनल सामना आपल्याला या ठिकाणीच घोषित केला जाणार आहे. प्रसाद हवरे यांच्याकडून श्री सुवर्ण गणेश दिव्यागर मंडळास रोख रक्कम 501 रुपयाची देणगी आली. 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. चढाई मार्फत जर्सी क्रमांक 4 सामना संपायला शेवटची 4 मिनिटे काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहे. सुरेख गुण टिपला जर्सी क्रमांक 4 सुवर्ण गणेश दिव्यागर संघाच्या चढाईपटून. पाहतो एकतर्फी थोडासा सामना या ठिकाणी झुकताना पाहायला मिळतो. तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचा बोनस गुण मांडण्याचा प्रयत्न, परंतु यश मिळतोय का त्या गुणासाठी पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी खेळी असेल. अथर्व हा देखील मागे परतला परंतु अपयश ठरला. बोनस गुणसाठी या ठिकाणी पुढील सामने या ठिकाणी जसे की वाणी सरांनी सांगितले नॉकआउट स्टेज पर्यंत आपण या ठिकाणी येऊन पोहोचलोय. तसेच हरिश्चंद्र लोधी आपण कुठे असाल तर या ठिकाणी समालोचन कक्षाला येऊन भेट द्यायची आहे. हरिश्चंद्र लोधी या ठिकाणी आपण समालोचन कक्षाला येऊन भेट द्यायची आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. थर्ड रेड धोक्याची घंटा वाजले. 1 गुण संपादन करावे लागेल अथर्व ह्याला. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी अथर्व गुण संपादन करतोय का. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु मल्टी पॉइंट साठी या ठिकाणी त्याला ट्राय करावे लागतील. आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी पिछाडीवरती आहे. परंतु चढाई मार्फत या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी पाहतोय सामना संपायला काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत. सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाचा हा अष्टपैलू खेळाडू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे पंचांनी त्या ठिकाणी घोषित केलेली आहेत. काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहे. एकतर्फी सामना या ठिकाणी झुकताना पाहायला मिळतो. तो म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर संघाकडनं पुन्हा एकदा चढाई मार्फत वारंवार चढाई ज्याची आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे अथर्व कांबळे याची श्रीयांश स्पोर्ट्स संघाकडनं. श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. दिव्यागर प्रीमियर लीग पर्व पहिले सिवदन मसा या 2 तालुक्यांना या ठिकाणी एकत्रित आणलं गेलं, एकत्रित केले झाले. एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न देखील केली गेली. खरोखरच एक आगळं वेगळं आयोजन या ठिकाणी आपण पाहत असतो सिद्धेशजी कोसबे यांच्या माध्यमातून. मागील वर्षी देखील आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण याच मैदानावरती एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली होती. ती म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी सिद्धेशजी कोसबे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. परंतु या वर्षी देखील एक आगळं वेगळं आयोजन या ठिकाणी आपण पाहिलं गेलं ते म्हणजे सिद्धेशजी कोसबे यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं येणारा जो पर्व असेल, पर्व जो दुसरा असेल तो खरंच एक आगळा वेगळा पर्व असेल, आगळे वेगळा आयोजन असेल. यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला निश्चित स्वरूपानं या श्रीवर्धन म्हसा तालुक्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे. थर्ड रेड धोक्याची घंटा अतिशय पैर गुण संपादन करतोय का पाहूया किती गुण संपादन करतोय. चढाईपट्टू बाद अतिशला बाद व्हावं लागतं. सुपर टॅकल 2 गुण या ठिकाणी मिळतात ते म्हणजे श्रीयांश स्पोर्ट्स संघाला. चढाई मार्फत जय भाडजे. सामना संपायला काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत आणि सुवर्ण गणेश हा संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. आपण पाहिलं गेलं तर एकतर्फी सामना या ठिकाणी एकतर्फी खेळी आपण सर्व खेळाडूंकडे पाहायला मिळाली आणि हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. सुवर्ण गणेश हा संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे हार्दिक हार्दिक आभार. मित्र श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागर यांच्या वतीनं